मित्रांनो नमस्कार. संजय जे माझ्यावर आहेत. आपला बाळूमा कृपा चॅनलमध्ये 2018 साली जे वेब सिरीज आपण सुरू केली होती त्या वेब सिरीजच्या पहिल्या भागात ज्याने काम केले ते संजय देसाई आपल्यावर आहेत. त्यांना आपण हा बाळूमा कृपा ब्रह्मांड बाळूमा पाक्षिक हे सुपूर्द करणार आहोत. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग बरं, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बरं, अलसीनाप्पांच्या नावानं चांग बरं. आणि पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असणार बाळूमा वेब सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये त्यांनी एक नायकाची भूमिका केलेली आहे. अगदी सुंदर भूमिका झाली होती आणि पहिला एपिसोड फार छान आहे. आणि परत आम्हाला पहिले संजयजी पाहिजेत असं सांगितले मी त्यांना. आता कधी मिळतात बघूया पहिले संजयजी पहिले आम्हाला पाहिजे अशी रिक्वेस्ट करतो त्यांना. नमस्कार मित्रमंडळी. 2018 साली पहिला एपिसोड माझा लॉन्च झाला होता बाळूमा वेब सिरीज. डायरेक्टर संतोषरावजी सर. तर काही कारणास्तव थोडं मी मागे हटलो, कारण की थोडा घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे जरा वेब सिरीज कंप्लीट करू शकलो नाही. त्यानुसार कंप्लीट झाली वेब सिरीज कंप्लीट झाली पण आता नवीन करायचं आहे, नवीन आणि करायचे आहे. काही वर्षानंतर आता परत मी नवीन वेब सिरीज चालू करणार परत. तर तुमचा सर्वांचा आशीर्वाद असून दे पाठीमागे. बाळूमामाचा तसा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीमागे. तुम्हाला मित्रांनो संजयजींचे एपिसोड बघायचे असेल तर बाळूमा वेब सिरीज एपिसोड 1 असा टाईप करा यूट्यूबवर. बाळूमा एपिसोड 1, बाळूमा एपिसोड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक अँड शेअर जरूर करा. सबस्क्राईब करायच्या आधी संजयजींचे एपिसोड बघा. जय बाळूमा. मित्रांनो नमस्कार. सकाळी आलो स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओ सकाळी आल्यापासून मी एक पहिलं काम केलं. आजचं महत्त्वाचं काम जे होतं ते व्लॉगचा एक व्हिडिओ एडिट करून टाकला. त्यानंतर क्लास घेतला. एक ऑनलाईन क्लास होता. ऑनलाईनसुद्धा मी हार्मोनियम, तबला, गायन हे शिकवतो. मी या व्हिडिओमध्ये कधीच सांगत नाही, माझं पर्सनल जे काय काम आहे ते सांगत नाही. पण त्या क्लासनंतर मग मी आपला आत्ताच 4 वाजता जो व्हिडिओ येणार होता तो व्हिडिओ टाकला. आणि मित्रांनो बाळूमा भक्त या चॅनलवर मी गेले वर्षभर कायच टाकलेलं नाही. त्यामुळे मग माझ्या मनात असा विचार आला की ते चॅनल वर्षभर त्या चॅनलमध्ये काय टाकलेलं नाही, तर त्या चॅनलवर टाकण्यासाठी काहीतरी मटेरियल आपण निर्माण करायला पाहिजे. मग मागं एकदा काय झालं होतं, मामांच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तींच्या आपण मुलाखती घेतोय. पण आता ह्या युगात मामांनी कोणाकोणाच्या आयुष्यात येऊन अनुभव दिलेत ते आपल्या चॅनलवर कधीच आलेलं नाही. मग ते बाळूमा भक्त या चॅनलला आपण टाकावं असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी ठरवलं की आजचा दिवस, आता जो दुपारनंतरचा जो दिवस आहे तो त्या कामासाठी द्यायचा. आणि मी इथं एका व्यक्तीला फोन केला, असं की तुम्ही इथं या आणि तुमच्या आयुष्यात जे काय मामांनी अनुभव दिलेला आहे तो सांगा. ती व्यक्ती इथं यायच्या आधीच एका व्यक्तीचा मला निट्टूरहून एक मामा आहेत, इथं माझ्याजवळ आहेत आता. तर यांचा फोन आला की असं कुठं आहे तुम्ही. तर मी गडहिंग्लजमध्ये आलो आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. मग ती व्यक्ती जी येणार होती ती कॅन्सल झाली आणि मामांनी ह्यांना बरोबर मला फोन करायची बुद्धी यांना दिली. महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं मित्रांनो, मामांनी असे योग्य व्यक्तीकडेच हे सगळं वळवतात. म्हणजे जे काय मामांना करून घ्यायचं आहे ते अगदी आता मुलाखतीसाठी मी फोन कोणाला केला होता, तिसऱ्याच व्यक्तीला. आणि इथं हजर कोण आहेत, ही व्यक्ती. म्हणजे ह्यांनी निट्टूरचे, इथून चंदगड तालुक्यामध्ये त्यांचं गाव, ते आले होते मामांच्या मंदिरमध्ये. आणि मामांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी तिथं भंडाऱ्याची बहुतेक सेवा केली तुम्ही तिथं. म्हणजे पुड्या बांधत होतो. भंडाऱ्याच्या पुड्या बांधायची सेवा केली. आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी मला फोन केला. म्हणजे त्यांना इथं गडहिंग्लजला यायची आज सूचना, गडहिंग्लजला यायचं विचार येणं, मामांच्या मंदिरामध्ये सेवा करण्यानं, सेवा केल्यानंतर मला फोन करायची त्यांना इच्छा होणं, हे सगळं जुळवून आणलं आज मामाने. आणि बाळूमा भक्त या चॅनलवरील आता नवीन जे मुलाखती आहेत त्या नवीन मुलाखतीचा पहिला भाग आज इथं शूट झाला. आज आम्ही तो आता मुलाखती घेतली आणि आपण ओळख करून घेऊया त्यांची. नाव सांगा की. दत्तू कृष्णा पाटील. मला तुमचेच व्हिडिओ बघून मला त्यातून प्रेरणा झाली आणि मला त्यातनंच मला बाळूमामाच्या भक्तीकडे ओढ लागली. सगळं काय व्हिडिओ मग किती वेळ बघताय, कसं काय? रोजच्या रोज मी तिथे मला दुसरं काय हे नाही, मी काय हे नाही. टेकावर गेलो की 2 कवती साळाचा मारून लुटतोय नरसोबाचा आमचा तुम्हाला कवते गेलाय ते बगीचा म्हणे. मग तिथे मग ते हे करून ते आपला व्हिडिओ. नरसोबा म्हणजे काय? नरसोबा म्हणजे आता तो साहेब, आता तुम्हाला ह्यात आता सांगू नको ना मी, सांगन नाही ते गावात जाहीर. पण तुम्ही कवती आल्यावर सांगतो ती कहाणी. हे बंद करा सांगतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघताय. व्हिडिओ तुमचे कवा बी त्या ठिकाणी कुठे आपलं निवांत ठिकाणी ते काही हे नाही. हा, तुमच्या व्हिडिओनं मला चैतन्य निर्माण होत आहे हे सगळं. म्हणजे आणि मित्रांनो आपले व्हिडिओ बघून इतकं म्हणजे
हे भावुक झालेत ते. आणि विशेष म्हणजे त्यांना मी आता धुंडाप्पा मामांच्याकडे घेऊन जाणार आहे, कारण त्यांचं वय आता 80 आहे. आणि मी त्यांना विचारलं, बाळूमामांच्या कुठल्या सवंगडानं तुम्ही भेटला काय? तर ते म्हणाले कुठल्याही एकाही नाही. मग मी इथून जवळच आता धुंडाप्पा मामा आहेत, तर धुंडाप्पा मामांच्याकडे मी आता त्यांना घेऊन जाणार. बोलावलं बाळूमामांच्या. दिवस काढल्याची काय मी म्हटलं बाळूमामा आज ते रावसाहेब मला भेटतील काय. बाळूमामाच्या तिथे मंदिरात गेलो आणि मग ती मुलाखत घेतल्यावर म्हटलं ते काय ती प्रसाद आहे काय म्हटल्यावर बघा जावा तो म्हणतो ह्यांचा फोन आला. नाही म्हटलं मी प्रसाद मग एक वडा आणि चपाती मिळाली खालो आणि रावसाहेबाचा फोन आल्याबरोबर मी म्हटलं तर तुम्ही तिथनं चिखलात ना कुठे मी चलेत सुटतो आणि कडगाव रोडला मी आलो वगैरे तेवढ्याच रावसाहेब आलेत. मग सगळं काय झालंय तिथे म्हटले थोडी मुलाखत झाली. म्हटलं तुमची आता जुन्या माणसाची मुलाखत कांबळे साहेब म्हटलं मी लई जरा भांडखोर आहे तू कसं कोण म्हटलं तुम्हाला सर काय तरी सांगतात का? काय नाही तुमच्या मुलाखती बघतोय मी. अहो माझ्या मुलाखती बघायचं काय जरूर पडल्या. मामा मला डोकं जातात म्हणतात मामाकडे जातोय मी. ते नाही हो मुलाखतीतल्या असं का म्हणतात? मग रावसाहेबांना म्हटलं कांबळे साहेब एवढं भांडतात कसं काय कधी अगदी बी रागावर नाही लई समजून घेऊन जाते. तुम्हाला ते येडं वाकडं खपणं नाही. तुमच्या चालीप्रमाणे बोलतात. तुमची काय चूक नव्हे ती. तुमचं गाव कुठलं? मला आमचं गाव निट्टूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर. होय चंदगड तालुका. चंदगड तालुका. आणि हे करून मी 20 वर्ष झाली 20-22 वर्षाच्या पाठीमागे बाळूमागे खरं बघती मग हे केलो. पण रावसाहेबांचे ते तुमची मुलाखत बाळूमामा जन्मकव झाला काय झाला कोण कोण होते सवंगडी आता ते बघ्याचं म्हटल्याबरोबर आता ते बकऱ्याचं ते कळलं. मग ह्यांच्या हे ना मला मी होतो नाही तुमची ते मुलाखत आहे की हो तुम्ही नाही की कुठे रावसाहेब तुम्ही आहे की. आता मथुऱ्याचा माणूस सकाळी येऊन फोन करून किती फोन करता का बसा हो यावा जावं म्हटलं. मी न्यायला येतो आणि आणून मी सोडतो म्हणून इथे गाडी येऊन हे म्हणाला आमचे नाक म्हणाले मामा आलते म्हणाले येऊन बसून गेले आता. मला लय वाईट होतं रावसाहेबांनी तुमच्या कांबळेच्या तुमची आठवण काढलो त्याला तुम्हाला भेट जुन्या माणसाची इथे नाही म्हटल्यावर म्हटलं रावसाहेब बिचारे नाराज होत्या. तवरच घरी जाऊन तिथे बसता 10 मिनिटात म्हणजे तुमचा फोन आला बाळूमामा आमच्या पाठीवर आहे म्हटलं. तसं म्हणू नकोस आम्हाला मी काय बाळूमामा म्हणू नको त्या नाही त्याने काय म्हणलं माहित आहे मामा आमच्या पाठीवर आहे म्हणून तुमची भेट झाली. तुमची भेट झाली रावसाहेबांनी तुमची मुलाखत झाली. मला मामाच्या जमा घालू कसं आम्हाला नाही तुम्हाला कोण घालतंय जमा? तुम्हाला तसं जमा नाही त्यांची पुण्याई झाली म्हणजे आम्हाला भेटली रावसाहेबांनी मला तुमची मुलाखत आणलेली बरं मग ह्याच्या मनात वाटलं मी म्हटलं मनाच्या मनात हे झालं रावसाहेब मनात नाराज झाले जाऊन घरात बसता पतावर तुमचा फोन म्हटलो तुम्ही लगेच इथं हजर बाळूमामाची हे म्हटलं इथं आत्ताच गेलं म्हणाली पोरगी फोन लावून म्हटलं लवकर उशीर पटलं फोन लागला कडे उचललं नसा मागणं आणि लावल्यावर आणि उचलला ना मग हे आता चहा फुवे केल्याने हे करून म्हटलं ते हे करूया. काय करा तुम्ही काय करा इथं गेलता? नुसतं घरला जाऊन येणे बंगल्यात जाऊन येणे. बंगल्यात जाऊन नाही कुणाच्या? मग तिथनं मी माझं रावसाहेब मुंबईनं बोलवली तुम्हाला तालुक्यात कोण आहे मी मुलाखत मी म्हटलो हे ना ते बोललं नाही मी सोडा करा. तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे आणि काय बोलायचं नाही हे कळतंय. तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सुद्धा नेमकं जे बोलायचं आहे तेवढंच बोलला, जे बोलायचं नाही आहे ते टाळला तुम्ही पूर्ण. तुम्हाला बरोबर कळतंय की बाबा काय बोलावं ह्यामध्ये. आता शूटिंग सुरू आहे तर त्या शूटिंगमध्ये काय बोलावं आणि काय बोलू नये ह्याची जाण आहे तुम्हाला. खरं कशापासून काय वाटलं आणि कशापासून काय झालं हे तुम्ही बोलायचं असं आहे ते. आता हे बंद होतो म्हटलं. मित्रांनो नमस्कार. इथं बडगाव रोडवर आपल्या कुटुंबातले एक सदस्य आहेत त्यांचं इथं ऑटो गॅरेज आहे. व्हीनस ऑटो गॅरेज असं त्या गॅरेजचं नाव आहे. तुम्हाला काय टू व्हीलरचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की इथं या आणि तुम्हाला सर्व्हिस अगदी चांगली मिळणार. मी इथं स्वतः सगळे गाड्याचे माझे टू व्हीलरचे जे काय रिपेअर आहे ते यांच्याकडे करून घेतो आणि त्यांचा महत्त्वाचं म्हणजे अगदी प्रामाणिक आणि स्वभावाला इतकी सुंदर माणसं आहेत. बरोबर तुम्ही या एकदा आणि इथलं गाडी रिपेअर करून घ्या. गडहिंग्लजमध्ये गडहिंग्लज परिसरातले जेवढे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी इथं घ्यावे
गाडी रिपेअर करून अशी माझी इच्छा आहे. तर व्हिनस ऑटो सेंटर मित्रांनो, बळगाव रोडला साधना चायनीज सेंटरच्या बाजूला बरोबर कलेक्टर कॉम्प्लेक्सच्या बाजूलाच व्हिनस ऑटो सेंटर. बळगावला जाताना डाव्या साईडला, डाव्या हाताला. तर तुम्ही नक्की भेट द्या. सांगू तुमचं नाव सांगितलं. माझं नाव प्रमोद संजीव नार्वेकर, गाव कुठलं? गाव गडिंग. गडिंगच का? सांग मग नावानं सांग.